दिनेशदा भुरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. भुरे आपण पाहतोय आणि त्याला साथ देण्यासाठी महेश पवार जो संघाचा संघनायक आहे स्ट्राईक वरती आहे. नाव स्ट्राईक एंड वरती पाहतो पण भुऱ्या तर पहिलं षटक हाताळण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू लहू घोषे. पहिला चेंडू पडल्यानंतर बघा थोडासा खाली राहिलाय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणि लहू घोषाचा आपण रेकॉर्ड जर बघितला ना या मैदानावरती खूप चांगला आहे. भरपूर चांगला परफॉर्मन्स नेहमीच तो या मैदानावर दिला असतो. या मैदानाचा आपण जर विचार केला तर भरपूर स्पर्धा होतात या मैदानावरती. केसीच्या अंतर्गत असतील, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असतील, भरपूर स्पर्धा या होत असतात. आणि बघा जो लहू घोषेचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहिला या मैदानावरती ते सिद्ध करत असताना पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर विकेट. पहिला गडी ते बाद झालेला शून्यावरती. हा फलंदाज बाद झालाय. रुपेश येतोय. रुपेश मुकणे न्यू बॅटर स्ट्राईक वरती असेल. रुपेश याचा फटका देखील फसलाय. स्वतः लहू येतोय चेंडूच्या खाली मात्र लहूकडनं छोटासा मिस्टेक झालाय. झेल सुटलाय. कठीण होता हा झेल कारण मागे त्याला जात असताना हा झेल पकडायचा होता. आणखीन 2 शतरक्षक आले होते मात्र झेल तो पकडू शकलेला नाहीये. आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेने आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात देखील झालेली आहे. जे 2 संघ पाहतोय दोन्ही संघाच्या पुढे ए लिहिलेला आहे. ए म्हणजे एव्हन कामगिरी करावी लागेल या दोन्ही संघांना. पाहूया कुठला संघ ते चांगली कामगिरी करेल. सध्या तरी गोलंदाज करणारा संघ ते चांगली कामगिरी करतो. मिस्टाईम फटका झालाय. हर्षद आहे त्या क्षेत्रामध्ये. हर्षद दिवा कुठली चुकी करत नाहीये. खूप चांगला झेल पकडतोय. फलंदाज बाद. रुपेश मुकुणे बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक विकेट्स डाऊन झालेले आहेत. नव्याने बॅटर रुपेश येतोय. रुपेश पवार हा चेंडू थोडासा पुढे ठेवला मात्र बघा काय चांगला स्ट्रोक येते पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. बघा आउटफील्ड देखील वेगवान आहे. त्याचा फायदा मिळाला आहे रुपेश पवार याला. रुपेश पवार आपली पॉवर दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. येस थँक्यू. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. स्लोवर 1 गती परिवर्तन. शतरक्षक येतोय चेंडूच्या काळी. उदय धिवा कुठली चुकी करत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. रुपेश पवार आळ्या पावली मी तर म्हणेन माघारी भरतला. एक चौकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याला देखील प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज बाद झालाय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. फलंदाज बाद झालेत ते म्हणजे 3 गडी बाद 6 धावा.
थँक्यू. चला थोडासा स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे, कारण आज आपण पाहतोय वेळेवरती सामने चालू झाले तरी देखील थोडस मागे आहोत, लक्षात घ्या. अर्धा तास आपण उशिराने चाललोय याची आपण दक्षता घ्यायची आहे, कारण वेळेवरती आपल्याला सामने हे कम्प्लीट करायचे आहेत, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटचा प्रभाव हा जास्त आपल्याला ते पाहायला मिळतोय. मकर संक्रांत संपल्यानंतर नक्कीच दिवस थोडेसे मोठे होतील, मात्र त्यानंतर कुठे चिंता नसणार आहे. खूप चांगला फटका आहे, अनिकेत आहे तिकडे, अनिकेत दलवी. अनिकेत कडनं भरपूर मोठी मित्र म्हणेन चूक झाले, झेल मित्र म्हणेन नव्हताच. वन बाउन्स त्याला चेंडू फील्ड करायला जायला हवं होतं, चूक झाली आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर ढकून गेलाय. येतोय चौकार. थँक्यू. चौकार येतोय, धावफलक 10 या धावसंख्येवरती. भुऱ्या गांगोडा जो फलंदाज पाहतोय नक्कीच एक जबरदस्त खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून थोडासा वंचित राहिला होता, स्ट्राईक पासून दूर राहिला होता आणि स्ट्राईक वरती आलाय आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने चौकार ठोकलाय. त्यानंतर हा चेंडू आपण जर बघितला तर ऑफस्टॉमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर, फाईट चेंडूची नोंद. एक्स्ट्रा धावफलकावरती रोशन घोषे बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण. बॅटचा एज लागलाय, बॉटम एज लागलाय आणि विकेट किपरच्या डोक्यावर हा चेंडू निघून गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल करतोय, त्याचा फायदा देखील उचलला जातोय. बघा छोटीशी चूक, एक धाव देऊन गेलाय. अक्षय माळी आपण पाहतोय तिकडे, अक्षय माळीकडून थोडीशी चूक झाली आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा पळून पूर्ण केल्या, धावफलक 12 आहे धावसंख्येवरती. अभ्यास बघा, फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टोमवरून हा चेंडू ऑन साईडला खेचून घ्यायचा होता भुऱ्याला. प्रयत्न खूप चांगला झाला, मात्र चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता, रेषेमध्ये नव्हता. हा चेंडू बघा कुठे पडलाय, चेंडू ऑफस्टोम वरती पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून गेलाय. मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि बघा झेल पकडलाय. भुऱ्या याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. एक बिग ब्लो, मोठा हादरा कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाला. फलंदाज बाद. डीजे. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. नव्याने फलंदाज अरविंद वाघ. आजच्या दिवसामध्ये आपण कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए हा संघ पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत या मैदानावरती. सध्या तरी ए हा संघ थोडीशी खराब कामगिरी करताना दिसतोय, अडचणीमध्ये सापडलाय. अरविंद नव्याने बॅटर आला, बॅटचा एज लागलाय आणि चेंडू बघा वेगाने निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार अरविंद करता आणि त्याच्या संघा करता. बघा आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल धावाने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 17 धावसंख्येवरती 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती.
अवलेज हा चेंडू ऑन साईडला इथे खेळून काढला होता. एक सिंगल धाव आलेली आहे. विलास धानवा आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आलेला आहे. आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला जे प्रायोजक लाभलेले आहेत त्यांचं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत नावं पोहोचू. खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. सुलाक स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. डोले मिटून मित्रमंडळी हा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, कारण चेंडूवरती नजर नाही आहे. फलंदाज राजेश भुईर याची. धावफलक जर आपण बघितला तर धावफलकावरती 18 धावा ह्या लागलेल्या आहेत. बॅटचा एज लागलाय. लहू घोष विकेट किपर आहे, कुठली चूक करत नाहीये. बघा सूर्याच्या जी किरणाच्या डोळ्यावरती आली होती, मात्र खूप चांगला झेल त्याने पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. साईनाथ तपवीसर न्यू बॅटर इन झालेला आहे, स्ट्राईक वरती असेल. शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. डीप वरून अनिकेत येतोय. अनिकेत करणं थोडासा फंबल बॅकअपसाठी शतरक्षकाला एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावाने धावफलक 19 धावसंख्येवरती 19 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून सलेत 4. कुठेतरी लो स्कोर आपल्याला आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतोय. मिस टायमिंग पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये आहे. विशाल दिवा चेंडूच्या खाली येतोय, कुठलीही चुकी होत नाहीये. आज जर आपण बघितलं ना तर गावदेवी भेंडीवाडा या संघाकडून A1 कामगिरी झालेली आहे. शतरक्षणामध्ये पाहतोय जेवढ्या झेल आल्यात ना तेवढे झेल त्यांनी पकडलेत. खूप चांगलं शतरक्षण. अरविंद बॅक टू द डग आउट. थँक्यू. 6 गडी बाद झालेत. मला वाटते आज कान्हाई स्पोर्ट्स नाईकवाडा ए संघाचा प्रयत्न की सर्वांना बॅटिंग मिळावी. मला वाटतं ह्याच प्रयत्नाने ते उतरत आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण कुठलाही खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवरती थांबण्याचा प्रयत्न करत नाहीये. ते पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करत नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी जात आहेत आणि फसले जात आहेत. आणि आपण पाहतो की आतापर्यंत 6 गडी हे बाद झालेत. नवाने बॅटर अमृत तपीसर. बघा यावेळेस बघा खूप चांगला फटका त्या केला गेला. फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. सेन्सिबल क्रिकेट इथे केला गेलाय. चौकार येतोय. बघा चौकार. बघा हेच या अगोदर देखील करणं भाग होतं. जे फलंदाज आले होते त्यांना तुम्हाला फक्त चेंडू गॅप मध्ये टाकायचा आहे. आउटफील्ड एवढी वेगवान आहे की चेंडू आपण पाहतोय वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातो या मैदानावरती. कारण आपण पाहतोय नाईकपाडा संघ भिवंडी परिसरातून येतोय. नक्कीच या खेळपट्टीवरती एक नवीन संघ पाहतोय आणि आपण पाहतोय या परिसरामध्ये लोकल संघ आहेत. त्यांना माहिती आहे की ही खेळपट्टी कशा प्रकारे आहे, ही मैदान कशा प्रकारे आहे आणि ते त्याला अनुसरून खेळ करत असतात. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेदांत येतोय. वेदांत दिवा. शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. जो लॉंग लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक होता त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे आणलेला आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, हे शतरक्षण आपण पाहतोय इथे लावलं गेलंय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय सरळ निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेगवान चेंडूचा इथे मारा केला गेलाय आणि आपण पाहतोय हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय.
2 धावा इथे बोलून पूर्ण केल्या जात आहेत. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 26 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 चेंडू टाकून झालेत. या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेदांत दिवा आपण पाहतोय जो बॉलिंग मार्क वरती आहे. तरी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्यात. ओहो, फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही. विशाल आहे त्या क्षेत्रामध्ये. बघा, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जातील. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत तिसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे. बघा, छोटीशी चूक झाली विशालकडनं, त्याचा फायदा समोरच्या संघाला झालेला आहे. 3 धावा या वेगाने पळून पूर्ण केल्यात. या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती. 29 रन्स, 29 धावा, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 चेंडूचा खेळ या इनिंग मध्ये अद्याप बाकी आहे. अमृत करता हा चेंडू खोलवर टप्प्याचा स्वतःला ब्लॉक करून घेतला मित्रमंडळीने. ह्या चेंडूवरती चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय कुठेतरी कमी धावसंख्या मित्र म्हणेन, कारण या मैदानाचा आपण विचार केला असता या मैदानावरती आपण जास्तीत जास्त धावांची नक्कीच अपेक्षा पण असते सर्वांना. आणि मित्र म्हणेन कुठेतरी कमी धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे. 29 आणि 30 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा या पूर्ण करायच्या असतील. हॅलो, आपण पाहतोय या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले ना त्यांचं देखील नाव घेणं फार गरजेचं आहे. भरपूर सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. आपण पाहतोय HS एंटरप्राइजेस यांच्याकडून हे मैदान आपण पाहतोय आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलंय. त्यानंतर माननीय शरददादा भगली, भरतदादा भगली यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यानंतर दिनेश हरेश्वरजी म्हात्रे यांच्याकडून पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. विनोददादा गवळी, लक्ष्मणजी गवळी यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलंय. त्यानंतर जयंतजी म्हात्रे यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला आलंय. त्यानंतर दयानजी वाघ, त्यानंतर नौशी वाघ यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर मानेशी नुराभाई शेख यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून देखील आपल्या सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर दिनेशी जाबर आणि सौगभती दीप्ती ताई जाबर यांच्याकडून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यानंतर रत्नाकर सावंत यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य, त्यानंतर इबू शेख यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यानंतर भावेशी बाबर यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यानंतर इंडेक्स सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून देखील सहकार्य या स्पर्धेसाठी विकी घरत, अजय भोईर, जयेश ठाकरे, संजय ठाकरे यांच्याकडून आपण पाहतोय बॉल आणि पाणी आपल्याला स्पॉन्सर झालेलं आहे 3 दिवसांसाठी. त्यानंतर A1 कॅटरर्स सन्माननीय विलासजी पाटील यांच्याकडून सलग 3 दिवस हे दुपारचे जेवण आपण पाहतोय जे त्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध करून दिलं जात आहे. त्यानंतर क्षितिश घरत प्रोस्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्याकडून सलग 3 दिवस नाश्ता हा देण्यात आला आहे. त्यानंतर साकीर भाई यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यानंतर कैलासवासी वंदना घरत यांच्या स्मरणार्थ मेडल आपल्याला या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिले गेलेत. त्यानंतर कैलासवासी रामदास वारणा यांच्या स्मृती तिला आपण पाहतोय क्वार्टर फायनलसाठी आलेल्या ज्या आपण 3 ट्रॉफ्याज पाहतोय
या ट्रॉफ्यास त्यांच्याकडून आलेल्या आहेत. त्यानंतर कपिलजी शर्मा यांनी आपण ज्या पाण्याच्या छोट्या बॉटल आहेत ते आपल्याला स्पॉन्सर केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. तर सर्व जे आपले स्पॉन्सर आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतोय आणि मॅचच्या दिशेने वाटचाल करतोय. तिथे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये साथी समालोचक सागर सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, थँक्यू. तर टार्गेट जे आहे 30 धावांचा टार्गेट आहे 4 षटकांमध्ये. मला वाटतं एक जे करेक्शन आपण करूया, आमचे अजून एक देणगीदार कपिलजी मोरिया यांच्या माध्यमातून पाण्याच्या बॉटल्स आहेत ज्या छोट्या, आणि संजय ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा पाण्याच्या बॉटल्स आपल्याला लाभलेल्या आहेत. खूप खूप आभार. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं चेंडूला. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू बॅटची कडा या ठिकाणी नक्कीच चाटली असावी, कारण ज्या पद्धतीनं टेन्शन मध्ये आला होता गोलंदाज. एक संधी ज्या ठिकाणी निर्माण केली जाते, जशा पद्धतीनं ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या जातात, आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज कॅश करण्याच्या नादामध्ये एखादा शतरक्षक जेव्हा चुका करतो तेव्हा गोलंदाजाला सर्वात जास्त टेन्शन होत असतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. आउटसाईडच्या दिशेनं कव्हर एक्स्ट्रा कवच मधनं चेंडू चाललाय फरार. धावा येत आहेत त्या 4. ज्या चौकारांशी धावफलक उघडला गेला 4 या धावसंख्येवरती. बघा ही जी जोडी आहे, सलामीची जोडी, उदय एका बाजूने लहू. नक्कीच उदय याच्याकडे सुद्धा क्रिकेटचा चांगला अनुभव आहे, लहू याच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे क्रिकेटचा. मात्र ही जी ओपनिंग पेअर आहे त्यापेक्षा मी म्हणेन त्यांच्याकडे जे बेंच बसलेले जे प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेले खेळाडू आहेत ते सर्वात तगडे आहेत. लहू तर नक्कीच त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे, आणि उदय याच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करायला फेकेल तोपर्यंत एका धावेची या ठिकाणी तयारी पूर्ण केली, आणि एक धाव सुद्धा पूर्ण होऊन धावफलक पुढे सरकवला गेला तो 5 या धावसंख्येवरती. लक्षात घ्या, खेळाडू कक्ष खाली करा तिकडनं. जो 2 संघांसाठी 2 खेळाडू कक्ष या ठिकाणी आपल्याला एसएच एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. तर दोन्ही खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. मॅच संपला. इथे मात्र चेंडू आला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी फायनल क्षेत्रामध्ये. षटकार. विनंती असेल आपल्याला फक्त खेळाडूंसाठी एसएच एंटरप्राइजेसच्या माध्यमातून हे खेळाडू कक्ष उपलब्ध करून दिलेत. त्याचा वापर फक्त खेळाडूंना बसण्यासाठीच व्हावा. तुम्हाला जर खुर्च्या हव्या असतील तर इकडनं आमच्या साईडला या ठिकाणी खुर्च्या आहेत, त्या ठिकाणी खुर्च्या घेऊन तिकडे तुम्ही बसू शकता. त्यासाठी खुर्च्या एक्स्ट्रा मागवल्या गेल्या आहेत आयोजकांच्या माध्यमातून. दरम्यान ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. पहिला या अगोदर जर पाहिलं एक मोठा फटका, त्यानंतर डबल अशा धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 13 या धावसंख्येवरती. नाईकपाडा या संघाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण की समोरचा संघ एक चांगला स्ट्रॉंग संघ आहे, आणि या मैदानावरती हे खेळाडू सरास खेळत असतात, त्यामुळे त्यांना या मैदानाचा थोडाफार अनुभव नक्कीच आहे. ऑन साइडला खेळायचं होतं चेंडूला. षटक झालंय समाप्त. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या कायम, ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. नाबाद जिंदाबाद. गावदेवी भेंडीपाडा ए संघाची धावसंख्या आहे तीच म्हणजेच नाबाद 13. दरम्यान एक षटक पूर्ण झालं. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय भुऱ्या गांगोडा. भुऱ्या याला चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोरचा संघ एक तुल्यबळ संघ आहे, आणि त्याच्यासमोर पहिल्या षटकामध्ये 13 धावा तब्बल आलेल्या आहेत.
प्रत्येक संघाला विनंती आहे, आपल्याला बसण्यासाठी खेळाडू कक्ष आहेत. जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी याल तेव्हा त्याच तिकडनंच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे, ही विनंती आहे. आपण एस एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या मैदानावरती ज्या गोष्टी कमी आहेत त्या नक्कीच पूर्ण करून दिल्या जातात. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच या चेंडूनंतर आपण पाहणार आहोत, या पहिल्यांदाच नंतरचा थोडंसं वर्णन राहिलंय. आता चेंडूकडे लक्ष आपण देऊया. तर एक धावाला एका धावाने धावफलक पुढे सरकतो 14 या धावसंख्येवरती. की या विभागामध्ये पहिल्यांदाच कुठल्या तरी प्रीमियर लीग मध्ये खेळाडू कक्ष आणि ते सुद्धा इंटरनॅशनल क्वालिटीचे खेळाडू कक्ष आपल्याला बघायला मिळाले होते. ते म्हणजे कॉमन प्रीमियर लीग मध्ये ते 94 एस एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा स्पॉन्सर झाली होती आणि सर्वात उत्कृष्ट प्रीमियर लीग म्हणून त्यांची नक्कीच वर्णी लागते. दरम्यान हा चेंडू उदयाने खेळलाय, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी फलंदाज 6 धावा घेऊन जाईल. क्या बात आहे, षटकार. आमचे बाउंड्री पंच त्या ठिकाणी तसंच तटस्थ होते. नक्कीच चाणाक्ष लक्ष होतं आणि खेळाडूने झेल चांगला टिपला होता, मात्र सीमारेषेच्या बाहेर तो झेल घेण्यासाठी गेला होता. नंतर स्वतःला पाहिल्याने डोक्यावरती हात आले. डोक्यावरती हात येणं म्हणजे थोडंसं टेन्शन वाढणं हे आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. ही असतं टायमिंग, हा असतो सरावाचा फायदा. धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 26 या धावसंख्येवरती. उदय याच्या बॅट मधनं काय जबरदस्त फटके येताना दिसतात. लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला फक्त टाइम करणं हे नक्कीच सरावातून किंवा मग अंगभूत असलेल्या क्रिकेट मधनं हे आपल्याला मिळत असतं. मात्र प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जात आहे, ते नक्कीच बघायला मिळत आहे. जसं म्हटलं जातं ना, अगर दिशा से भटके तो पडेंगे फटके, जोरदार फटके पडताना बघायला मिळतात. नाईकपाडा संघाला 26 धावा धाव फलकावरती. उदय अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे झेल होईल का, मात्र झेल सुद्धा सुटला जातोय. एकच धाव मिळाली, एका धावाने धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 27 या धावसंख्येवरती. 3 धावांची फक्त अजून गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी, ते म्हणजेच गावदेवी भेंडीपाडा हे संघाला. लहू घोषे याने सुद्धा हात दाखवायला सुरुवात केलाय. त्याने सुद्धा नक्कीच प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. लवकरात लवकर सामना संपलेला आहे. संघ विजयी झालाय, तो म्हणजे गावदेवी भेंडीपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. आणि नाईकपाडा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले खूप खूप आभार. प्रतिस्पर्धी संघाला हात मिळवायचा आणि नंतरच मैदान सोडायचं, दोन्ही संघांना विनंती असेल.